नमस्कार, रेसिपी कट्ट्यावर तुमचं खूप खूप स्वागत। तर गावी बघा एकदम मस्त पाऊस पडतोय। मस्त म्हटलं तर आता थोडा कमी आहे पाऊस, नंतर आता थोडा दुपारनंतर आहे ना बराच पाऊस वाढतो। तर आपण आहे ना जाणार आहोत आज रानात म्हटलं तर जाणार आहोत सपाटात। आमच्या कुरणात आहे ना ढाण्या भाजी आहे ना एकदम भारी येते। तर कसं आहे ना रानभाजी म्हटलं ना तर औषधी भाजीच असते। मुंबईला आहे ना कसं मार्केटमध्ये गेलो आपण की कुठलीही भाजी आपल्याला म्हणजे विकत आणायचीच असते। तर इकडे आहे ना एक म्हणजे असा पावसाची सुरुवात झाली की कशा भाज्या नवीन भाज्या अशा रुजून येतात वरती। मग त्या भाज्या आहेत ना आपल्याला आता जाऊन तोडून आणायच्या। म्हणजे तोडल्याने काय होतं, आपण आता ही भाजी खाल्ली तर 8 दिवसांनी आपण परत गेलो तर त्या भाजीला आहे ना मस्त अशी पालवी फुटलेली असते, म्हणून ती भाजी आपल्याला तोडून आणायची। तर चला तर आपण आता आहे ना सपाटात जाऊया आणि आपण भाजी कशी भाजी असते ती बघूया। बघा आहे ना ही ढाण्याची भाजी आहे बघा, त्याला ढाण्या बोलतात या झाडाला। तर ही आहे ना असं म्हणजे कसं एकदम म्हणजे अशी जमीन अशी चांगली अशी मातीची असते ना तिथे नाही आहे, थोडी अशी म्हणजे दगड वगैरे असतात ना त्या ठिकाणी ही भाजी येते। ही अशी भाजी असते, छान भाजी असते। शक्यतो ही रानातच भाजी येते, आजूबाजूला घराजवळ नाहीये, ही रानातच येते। ही आपण का तोडूनच घेतोय, कारण उठून घेतली ना तर ती मरून जाते। आता तोडून घेतल्याने काय होतं, परत आपण आलो चला 8 दिवसाने तरी ही भाजी आपल्याला भेटते, म्हणून आपण तोडून घेतो। मस्त बघा पाऊस पडतोय, त्याच्यात आपण आहे ना भाजी जमा करतोय पावसात। अशी एकदम भाजी घेऊन जायचं ना, गरम गरम बनवायची आणि भाकरीवर खायची, लय भारी लागते। इथे आता भाजी आहे ना ते आपण काढून घेऊया आणि आपण नंतर निघूया। हे ढाण्याचं आहे ना मोठं झाड होतं ना, तेव्हा बघा कसं होतं मस्त एखाद्या फुलासारखं पण आणि एकदम गुबगुबीत। आपल्याला असं वरचंच घ्यायचंय। हे बघा हे आता आपण आहे ना सपाटाच गेलो होतो ना, तरी ढाण्याची भाजी आणली बघा, केवढी भारी आहे, मस्त हिरवीगार एकदम अशी आहे बघा। तर ही आहे ना आपल्याला साफ करायची। तर ही साफ करायला काय करायचंय, आपल्याला ही पानं आहेत ना ही काढायची आणि हे पुढचं आहे ना कौल आहे म्हणून हे असं काढायचंय। हे बघा असं काढून घ्यायचंय आणि ही साफ करायची। कुठे याच्यात समजा असे किडलेलं पान असेल, हे बघा हे किडलेलं पान आहे ते आपल्याला काढून टाकायचंय। हे पण किडलेलं पान आहे ते पण काढून टाकायचंय आणि ही अशी असं काढून कौला देठ असतो ना त्याचा तो काढून घ्यायचा। अशा प्रकारे आपल्याला साफ करायचं। बघा पाऊस पण बाहेर खूप पडतोय आणि ही भाजी एकदम म्हणजे औषधी असते आणि म्हणजे अशी बनवलीत ना एक नंबर लागते। व्हेज लोकांसाठी खूप भारी भाजी आहे, म्हणजे नॉनव्हेज वाले पण खाऊ शकतात, पण आपण ही शक्यतो डाळ वगैरे टाकूनच ही भाजी बनवतो। तर अशी व्हेजच भाजी असते। आणि कसं जंगलात म्हटलंच ना आता ह्या टायमाला तर बऱ्याचशा भाज्या येतात, म्हणजे पाऊस पडला ना की सुरुवातच होते। इकडे गावी आलं ना की गावी असं म्हणजे छान वाटतं, असं जरा फिरायलाही आवडतं असं जरा, आणि फिरणं पण होतं आणि अशा भाज्या आणणं पण होतं गावी। हे बघा तर आता बाहेर पाऊस लागतोय आणि संध्याकाळ झालेली आहे। हे बघा पाखरं कशी ओरडतायत बघा बाहेर। मस्त अशी ना साफ करून घेतलेत बघा। हे खालचे जे त्यांचे देठ होते ना ते काढून घेतले, फक्त कोवली वरची अशी भाजी घेतलेली आहे आणि छोटी भाजी पण बघा अशी घेतलेली आहे, वरची कोवलीच भाजी घेतलेली आहे। तर ही भाजी तर आता साफ करून झाली, तर आता आपण आहे ना कापून घेऊया। ही भाजी आहे ना अशी बारीक बारीक कापायची, म्हणजे अशी आपल्याला जरा चुरून घ्यायची ना ही भाजी, तर मग अशी बरी पडते चुरायला। अशी बारीक कापून घ्यायची। ही भाजी अशी ना पावसातून एकदा तरी खावी, चांगली असते शरीरासाठी। म्हणजे ह्या रानातल्या भाज्या आहेत ना शक्यतो अशा खाव्यातच अशा, कारण त्या म्हणजे शरीरासाठी चांगल्याच असतात। बाकीच्या भाज्या काय आपण नेहमीच पालेभाजी खात असतो, पण ह्या फक्त पावसातूनच भेटतात ना म्हणून ह्या खायच्या। तुमच्याकडे म्हणजे तुमच्या गावी ह्या भाजीला काय बोलतात त्याचं जरा नाव मलाही सांगा कमेंट करून।
म्हणजे मलाही माहिती पडेल की तुमच्याकडे काय बोलतात. बघा ही भाजी आहे ना कापून झाली बघा, अशी बारीक कापून घेतले. आणि ही भाजी आपण आहे ना थोडंसं मीठ टाकून आहे ना चुरून घेणार आहोत. ही भाजी आपण शिजवणार नाही. तर शक्यतो रानभाज्या आहेत ना शिजवाव्याच लागतात, तर ही शिजवणार नाही आहेत. मग आता हे बाकी साहित्य लागणार आहे बघा. बघा ह्या लसूण घेतले, एक 4 पाकल्या लसूण घेतले, ही फोडणीसाठी घेतली. आणि कांदा घेतला, एक मीडियम कांदा घेतला आहे, तो पण फोडणीसाठी घेतलेला आहे बघा, असा बारीक कापला आहे. आणि गरम मसाला आहे, गडशीबंधू मसाला आहे, हळद पावडर आहे, मीठ आहे. आणि ही मुगाची डाळ आहे. ह्याच्यात चण्याची डाळ पण तुम्ही वापरू शकता. आणि मी मसाले घेतलेत ना, तर मसाल्याच्या ऐवजी तुम्ही मिरचीही वापरू शकता. तर आता आपण आहे ना ह्याच्यात थोडं मीठ टाकूया. थोडं मीठ टाकून घेतलंय. आणि हे आपण असं भाजी चुरून घेऊया थोडी. आपण मुला वगैरे कसं बनवतो ना अशी चुरून, तशीच ही भाजी चुरून घ्यायची थोडी, म्हणजे ही लगेच शिजते. ही मस्त अशी ना चुरून घेतले. तर आता ही अशी पिलून घ्यायची. हा त्याचा रस आलेला आहे ना, तो आपण फेकणार आहोत, आपण तो वापरणार नाहीये. असं चुरून घ्यायचे, पिलून घ्यायचे व्यवस्थित अशी. आणि मग आपल्याला फोडणीला द्यायची. तर चला आपण आता फोडणीची तयारी करूया. तेल बघा गरम करायला ठेवलंय. आणि लसूण आहे ना अशी ठेसून घेते. लसूण आपल्याला अशी ह्याच्यात टाकायची. लसूण बघा तेलात आहे ना, लसूण जास्त आपल्याला लालसर नाही करायचे, थोडीच लाल करायचे, म्हणजे कशी लसणीची पण चव राहिली पाहिजे म्हणून. आता आपल्याला याच्यात लगेच कांदा टाकायचा. कांदा आहे ना थोडासा लालसर करायचा. कांदा लालसर होण्यासाठी आहे ना थोडा पण मीठ टाकायचं, कारण मीठ आपण भाजीत ही वापरलेलं आहे ना, म्हणून आपण याच्यात शक्यतो कमी मीठ टाकायचं. कांदा आहे ना आपल्याला जास्त आहे ना असा लालसर नाही होऊ द्यायचंय, थोडासा असा कच्चाच ठेवायचा आहे. त्याच्यात आपण आता डाळ टाकणार आहोत. डाळ आहे ना मूग डाळ आहे. मूग डाळ एक अर्धा तास मी पाण्यात अशी भिजत ठेवलेली. तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही चणा डाळ पण टाकू शकता. डाळ मस्त अशी परतवून घ्यायची, कांदा आणि डाळ. हळद पावडर टाकायची, अर्धा चम्मच बघा हळद टाकलेली. आणि 1 चम्मचभर मसाला आणि अर्धा चम्मच गरम मसाला. आपण छान असं परतवून घेऊ. डाळ, कांदा आणि मसाले आणि लसूण बघा मस्त असं एकजीव झालेलं आहे. तेलात मस्त आपण परतवून घेतोय. आता आहे ना आपण त्याच्यात ही भाजी आहे ना अशी पिलून टाकायची बघा. आता ही भाजी मस्त मिक्स करून घेऊया. ही भाजी मिक्स झाली ना की आपण एक वाफ काढून घेऊया. आपल्याला याच्यात पाणी नाही वापरायचं, ही वाफेवरच भाजी शिजवायची आपल्याला. बघा आता ही एकदम अशी मिक्स झालेली आहे बघा, छान अशी मिक्स झालेली आहे. तर आता आपण आहे ना त्याच्यावर एक वाफ आणण्यासाठी आहे ना झाकण ठेवणार आहोत ना, वरती पाणी ठेवणार आहोत त्या झाकणाच्या वर. आणि वर आहे ना असं पाणी ठेवायचं. पाणी आतमध्ये टाकायचं नाहीये. आणि विस्तोरी आहे ना तो आपण एकदम म्हणजे कमी ठेवलेला आहे. पण तुमचा जर गॅस असेल ना तर गॅस पण तुम्ही एकदम स्लो ठेवा, असा फास्ट ठेवायचा नाही. फास्ट ठेवल्याने कसं होतं, भाजी करपण्याची शक्यता असते.
हे बघा 10 मिनिटं झालेली आहेत. 10 मिनिटांनी आपण हे झाकण काढले आणि भाजीला पण बघा मस्त असं पाणी सुटलं आणि मस्त शिजले पण बघा. डाळ पण शिजले आणि भाजी पण छान झाली बघा. भारी झाली एकदम. बघा अशा पद्धतीने आहे ना तुम्ही पण भाजी करून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ती. धन्यवाद.